चला, आपला टॉपिक सुरू होता सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा. बरोबर, सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. त्यामध्ये आपण काही क्वेश्चन बघितले होते. सिलेंडर, त्याच्यानंतर कोन, हेमिस्फियर, स्पियर एक्सेट्रा. तशाच टाईपचा एक क्वेश्चन आहे बघा. फाइंड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फॉर सॉलिड ॲज शोन. ॲज शोन दिलेल्या डायग्राम मध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपल्याला फाइंड आउट करायचंय. डायग्राम दिलेली बघा आपल्याकडं. एक सिलेंडर आहे. डायग्राम मध्ये एक सिलेंडर दिलेला आहे. आणि सिलेंडरच्या वर हेमिस्फियर दिलेला आहे. सिलेंडरच्या वर असा एक हेमिस्फियर दिलेला आहे. हलता इथं टच आहे बरं, जॉईंट आहे. सिलेंडरच्या वरती असा एक हेमिस्फियर दिला. सेम डायमीटरचा, जेवढा सिलेंडरचा डायमीटर आहे तेवढाच आपला हेमिस्फियरचा सुद्धा डायमीटर आहे. ही जी हाईट आहे याची सिलेंडरची, ही दिलेली आहे 400 mm. सिलेंडरची हाईट 400 mm आणि डायमीटर दिलेलं आहे 200 mm. हा जो डायमीटर आहे पूर्ण 200 mm. डायमीटर दिला 200 mm. मग हा सुद्धा किती झाला? 200. बघा, हा क्वेश्चन मध्ये नाही दिलेला, आपण ड्रॉ करतोय. चालतं, यो 200, तर हा सुद्धा किती झाला? 200 mm. हा सुद्धा किती असणार आहे? 200 mm. क्लिअर एवढं? तर अशी आपल्याला डायग्राम दिलेली आहे. चला, मग इथं दोन डायग्राम कोणते कोणते? एक आहे सिलेंडर आणि एक आहे हेमिस्फियर. बरोबर, सिलेंडर आणि हेमिस्फियर. इथं नाव सुद्धा लिहून देतो. हा आहे सिलेंडर आणि हा आहे हेमिस्फियर. हेमिस्फियर असा उलटा ठेवलेला आहे. हेमिस्फियर कसं ठेवलेला असा रिव्हर्स मध्ये. मग सिलेंडरला एक रेडियस असती आणि एक हाईट असती. हेमिस्फियरला फक्त आपल्याला रेडियस गरजेची आहे, पण इथं रेडियस न देता डायमीटर दिला. मग इथं बघा, लिहितो मी. ही 1 नंबरची डायग्राम, ही 2 नंबरची डायग्राम. आपल्याला डायमीटर दिलेलं आहे 200 mm. डायमीटर किती दिलेलं आहे? 200 mm. बघा, दिलेलं इथं डायमीटर 200 mm दिलेलं आहे. तर आपण याची रेडियस काढून घेऊ. आर 13 तर डायमीटरच्या अर्ध. बरोबर, रेडियस काय असते? डायमीटरच्या अर्धी असती. त्याला 200 भागिले 2 करू. 200च्या अर्ध ते होणार 100 mm. क्लिअर एवढं? रेडियस किती असते आपली? 100 mm. बघा, पूर्ण जे 200 mm आहे, 200च्या अर्ध किती असणार? 100 mm. रेडियस भेटली. दोघांची पण रेडियस सेम आहे. मग R1 म्हणा किंवा R2 म्हणा, दोघांची रेडियस कशी येतं? सेम आहे. सध्यासाठी कशी येतं? सेम आहे. आणि एच आपल्याला दिलेलं आहे 400. हाईट किती दिलेली आहे? 400 mm. सिलेंडरची हाईट किती दिलेली आहे? 400 mm. दोन डायग्राम एवढं तर क्लिअर झालं. तर सगळ्यात पहिले आपण काय काढायचं इथं? व्हॉल्यूम. चला, सांगा व्हॉल्यूम किती येतो तो? सिलेंडरचा व्हॉल्यूम सांगा आणि हेमिस्फियरचा व्हॉल्यूम सांगा. याच्याहून सगळ्यात पहिले आपण व्हॉल्यूम काढणार आहे. सिलेंडरचा व्हॉल्यूम आणि हेमिस्फियरचा व्हॉल्यूम, आणि त्यानंतर दोन्ही व्हॉल्यूमची काय करणार आहे आपण? बेरीज करणार आहे. चला, करू स्टार्ट. बघा, एक डायग्राम आहे सिलेंडर, एक डायग्राम आहे हेमिस्फियर. आपल्याला आठवत असन की हा जो सिलेंडर होता याचा व्हॉल्यूम असतो पाय आर स्क्वेअर एच. काय व्हॉल्यूम असतो? पाय आर स्क्वेअर एच. हा जो हेमिस्फियर असतो, इथं लिहू नका फक्त बरं, मी हे समजण्यासाठी लिहितोय, तुम्ही साईडला लिहा. याचा व्हॉल्यूम असतो 2/3 पाय आर क्यूब. स्पियरचा होता 4/3, याचा असतो 2/3 पाय आर क्यूब. चला, सोडवा आता. तिथं व्हॅल्यू पुट करा.
V1 ची व्हॅल्यू आहे पाय आर स्क्वेअर एच, V2 ची व्हॅल्यू आहे 2/3 पाय आर क्यूब. सांगा V1 किती येतोय सिलेंडरचा? केले सॉल्व. V1 म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच, पाय गुणिले आर चा वर्ग गुणिले एच येणार आपला V1 mm क्यूब मध्ये. त्याच्यानंतर V2 2/3 पाय आर क्यूब, 2/3 पाय आर चा क्यूब म्हणजे 100चा क्यूब. इथून भेटणार आपल्याला V2 परत एकदा युनिट mm क्यूब मध्ये. पाय इंटू 100 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 400 येतं बघा 12566,370.61. बघा 12566,370 12566,370.61. दुसरा 2/3 इंटू पाय इंटू 100 क्यूब तो येतो 2094,395.10. 2094,395.10. आणि नंतर आपण काढतो टोटल व्हॉल्यूम V1 प्लस V2 दोघांची बेरीज 125,370.61 प्लस 2094,395.10 दोघांची काय करायची बेरीज, तो भेटणार टोटल व्हॉल्यूम V. या दोघांची काय करायची बेरीज करायची 125,6,370.61 प्लस 2094,395.10 दोघांची बेरीज केली 14,66,075.71 mm क्यूब 0.71 mm क्यूब. चालतं. नंतर आपल्याला अडचण येणार नाही म्हणून आपण पॉइंट मध्येच लिहून घेतो. चला आला असा व्हॉल्यूम सर्वांचा. चला करेक्ट आहे, बरोबर करेक्ट अयोध्या कुंदन सूरज बरोबर 14,66,075.71 बरोबर आले, करेक्ट आहे. हा आला आपला टोटल व्हॉल्यूम V. हा काय आला आपला टोटल व्हॉल्यूम V. आता आपल्याला सिलेंडरचा आणि हेमिस्फिअरचा फॉर्म्युला आठवायचा आहे. बघा आपल्याकडे दोन कंपोनंट कोणते, एक आहे सिलेंडर आणि एक आहे हेमिस्फिअर. पहिले तर बघा हे वाय ऍक्सिस मध्ये कट केले तर लेफ्ट साइड आणि राईट साइड कशी दिसायली सेम, म्हणजे सिमेट्रिकल अबाउट एक्स ऍक्सिस आहे बरोबर, सिमेट्रिकल अबाउट वाय ऍक्सिस, सिमेट्रिकल अबाउट वाय ऍक्सिस. त्याचा एक्स बार डायरेक्ट येऊन जाणार बरोबर आहे, याचा एक्स बार आपल्याला डायरेक्ट भेटून जाणार. बघा इथं आपण म्हणू शकतो सिमेट्रिकल अबाउट वाय वाय ऍक्सिस. बघा इथं मी म्हणतो व्हॉल्यूम झाल्याच्या नंतर पहिला पॉइंट सिमेट्रिकल अबाउट वाय वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिसला सिमेट्रिकल आहे, उभा जर आपण याला कट केला तर लेफ्ट साइड आणि राईट साइड कशी दिसायली त्याची सेम दिसायली. सिमेट्रिकल अबाउट वाय वाय ऍक्सिस म्हणजे एक्स बारची व्हॅल्यू डायरेक्ट भेटन हॉरिझॉन्टल डिस्टन्स भागिले 2. हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे 200, हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे 200, तर 200च्या अर्धा 100 mm म्हणजे एक्स बारची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट भेटली 100 mm. एक्स बारची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट भेटली 100 mm. हा पॉईंट आपण लिहित असतो पहिले, मग की सिमेट्रिकल अबाउट वाय वाय ऍक्सिस आहे म्हणून इथे एक्स बारची व्हॅल्यू डायरेक्ट भेटेन आपल्याला 100 mm. हा पॉईंट क्लिअर सर्वांना.
बरोबर नागेश, करेक्ट आहे. व्हॉल्यूम ऋषिकेश करेक्ट. चला हा पॉईंट क्लिअर आता एक्स बारचा, की आपल्याला एक्स बार कसा काढायचा आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्सच्या अर्ध करायचं केलं, मग हॉरिझॉन्टल डिस्टन्सच्या हाफ, आपल्याला त्याचा काय भेटला, एक्स बार भेटला. चालतंय, एक्स बार आपण इथून काढून घेणार. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारतात बघा, की आपल्याला वाय बार काढायचं आहे, तर y1 आणि y2 काढावं लागेल. बरोबर. तर पहिले सिलेंडरचा वाय आणि हेमिस्फिअरचा वाय आठवावं लागेल आपल्याला. बघा, पहिले आपल्याला काय आठवावं लागेल, की आपण जेव्हा सिलेंडर शिकलो होतो, यो डी असतो डायमीटर आणि त्याच्या अर्धा जो असतो तो आर असतो आणि उभावाला एच असतो. बरोबर. मग व्हर्टिकल लागतो आपल्याला, व्हर्टिकल वाला. मग याचा वाय जो होता सिलेंडरचा तो होता h/2, आठवते, याचा होता h/2 फ्रॉम द बेस. बरोबर. बेस पासून h/2 आठवते फॉर्म्युला, बेस पासून h/2 असा आपला फॉर्म्युला होता कोणाचा, सिलेंडरचा. मग सिलेंडर तर ऑलरेडी बेसलाच आहे. बघा, मग सिलेंडर ऑलरेडी आपला कसं आहे, बेसवरतीच आहे, खाली टच आहे. बघा इथं सिलेंडर ऑलरेडी कुठे, जमिनीवरतीच टेकून आहे. इथून वर आपण एक्स मोजणार, सॉरी वाय मोजणार. बरोबर. मग इथं कुठतरी सेंटर येणार आपला G1. पहिला ये डिस्टन्स आपल्याला सांगायचंय, तर यू किती असतो, h/2 असतो. यू किती असतो, h/2 असतो. बरोबर आहे. एवढं डिस्टन्स असतं h/2. मग आपण आता वाय बार शिकतोय, चालतं. वाय बार आपल्याला काढायचं आहे, तर आपण काय म्हणणार इथं, y1 ची व्हॅल्यू काय येणार, h/2. y1 म्हणजे सिलेंडर. पहिली डायग्राम कोणी आपली, सिलेंडर आहे. सिलेंडरचा फॉर्म्युला h/2. h किती आपलं 400 भागिले 2 येणार 200 mm. समजला हा पॉइंट. y1 समजला सर्वांना. y1 येणार 200 mm. क्लिअर. y1 ची व्हॅल्यू सरळ सरळ किती येणार आहे, 200 mm. y1 आपला एकदम क्लिअर आहे. बघा, y1 ची व्हॅल्यू येणार आहे 200 mm. यात कोणाला काही अडचण नाही. y1 आपला क्लिअर. h/2 हा आपला फॉर्म्युला होता. आता प्रश्न उरला फक्त त्या हेमिस्फिअरचा. तोच फक्त थोडस कन्फ्युज करत असाल, की हा जो हेमिस्फिअर आहे ह्यो तो उलटा दिला. आपण तर शिकलो होतो सरळ, मग आता उलट दिलं तर कसं करायचं. तर चला एकदा बघून घेऊ. पहिले सरळ जेव्हा आपण शिकलो होतो, हेमिस्फिअर हेमिस्फिअर जेव्हा आपण सरळ शिकलो होतो, तर इथं त्याचा जी असतो सेंट्रॉइड, हा जी पॉइंट असतो, आणि ह्यो बेस लाईन असते. ही कोणती लाईन असते, आपली बेस लाईन. बरोबर. बघा, ही बेस लाईन असते आणि ह्यो त्याचा सेंट्रॉइड असतो. आणि हे जे डिस्टन्स असतं, हे असतं 3r/8. काय फॉर्म्युला आपला, 3r/8. काय फॉर्म्युला असतो आपला त्याचा, 3r/8. कुठून, या बेस लाईन पासून. बरोबर. या बेस लाईन पासून काय फॉर्म्युला आहे, 3r/8. म्हणजे ह्यो जो सर्कल आहे ना, हा सर्कल म्हणजे त्याचा बेस, हेमिस्फिअरचा बेस. तिथून डिस्टन्स किती आहे, 3r/8. आता आपण काय केलं, याला उलट करून टाकलं. याला काय केलं, उलट करून टाकलं. बघा आता फॉर्म्युला समजला. यो फॉर्म्युला जो असतो 3r/8, तर त्याच्या बेस लाईन पासून असतो. आता आपण ह्याच डायग्रामला काय केलं, उलट फिरवलं. बरोबर. फिरतं काय आहे, नाही होणार. चला आपण दुसरं बाजूला बघू. चला, याच डायग्रामला आपण काय केलं, आता रिव्हर्स करून टाकलं. बघा, तीच डायग्राम काय केली, रिव्हर्स केली. तीच डायग्राम काय केली, रिव्हर्स. ही हेमिस्फिअरची बेस लाईन, ही हेमिस्फिअरची सेंट्रॉइडल लाईन जी. बरोबर. अशा टाईपचं आहे आपलं हेमिस्फिअरची बेस लाईन जी. आणि हे डिस्टन्स जे दोघांमधलं ते असतं 3r/8. लिहिला असं बरोबर. बघा, हीच डायग्राम उलटी केली अशी. पण आपल्याला आता डिस्टन्स मोजायचे खालून. डिस्टन्स कुठून मोजायचे, खाली. याच्या तर खाली सिलेंडर आहे, याच्या खाली कोण आहे, सिलेंडर आहे. सिलेंडरचं एवढं जे डिस्टन्स आहे ते किती असतं, h. एवढं डिस्टन्स तर h आहे, येतं त्याच्यामध्ये प्लस होणारच. बरोबर. आता इथून मोजायचे खालपासून. बरोबर. हे डिस्टन्स तर ही डायग्राम असो का ही असो, h तर त्याच्यामध्ये प्लस होणारच आहे y2 मध्ये. परंतु आपल्याला आता हेमिस्फिअरचा 3r/8 ची गरजच नाही ना, या वरच्या डिस्टन्सची गरज आहे का, नाहीये. आपल्याला हे अंतर पाहिजे मधला, यो गॅप पाहिजे. बरोबर. यो गॅप पाहिजे. आता मला सांगा, हे जो हेमिस्फिअर आहे त्याची रेडियस झाली
पूर्ण हाईट म्हणजे काय झाली त्याची रेडियस. आणि आपल्याला वरचा पार्ट पाहिजेच नाही, वरचं काय करायचं मायनस करायचं. म्हणजे या रेडियस मधून हे जे पूर्ण डिस्टन्स आहे बघा एवढं उभी रेष, या रेडियस मधून आपल्याला मायनस करावं लागेल आणि वरचं 3r/8, वरचा 3r/8 काय करावं लागणार मायनस करावं लागणार. आता बघा परत समजलं का, आपलं जे 3r/8 आहे ते सर्कल पासून आहे हेमिस्फिअरच्या, मग या सर्कल पासून खाली उतरलं 3r/8 हे डिस्टन्स आहे. पण आपल्याला ते तर लागतच नाही, आपल्याला खालून मोजायचंय एच आणि त्याच्यामध्ये वरचा गॅप. मग वरचा गॅप किती असणार आहे, रेडियस मधून वरचा 3r/8 कॅन्सल करा म्हणजे मायनस करा. म्हणजे आपण जेव्हा y2 काढणार आता, तर हे डिस्टन्स y2 आहे आपलं, हे डिस्टन्स काय y2. इथून इतका एच झाला बघा, इथून इतका काय झाला एच, प्लस त्याच्यामध्ये प्लस हे वरचा गॅप भरायचा. मग वरचा गॅप किती आहे r-3r/8, वरचा गॅप किती आहे r-3r/8. यो गॅप आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचा. यो गॅप किती आहे 3r/8 ला r मधून मायनस केलं. 3r/8 हा फॉर्म्युला जो असतो तो हेमिस्फिअरच्या बेस पासून असतो, पण हेमिस्फिअर आपण उलटा केला. मग नेहमी लक्षात ठेवा, सेमी सर्कल असन हेमिस्फिअर असन उलटा केला तर त्याला नेहमी r मधून काय करावं लागतं, खालचं डिस्टन्स घेण्यासाठी r मधून मायनस करावं लागतं. म्हणजे आपण जेव्हा आता इथं y2 लिहू, तो असणार h प्लस r-3r/8. पुट करू, h ची व्हॅल्यू 400, h ची व्हॅल्यू 400 प्लस 100 मायनस 3 गुणिले 100 भागिले 8, बरोबर. 100 मायनस 3 गुणिले 100 भागिले 8 ही व्हॅल्यू येणार 100 मायनस 3 गुणिले 100 भागिले 8, 462.5. किती ती y2 ची व्हॅल्यू 462.5 mm. किती ती 462.5 mm. चला क्लिअर एवढं सर्वांना. आता सिलेंडरची हाईट h आणि त्याच्यावरती आणखी किती जायचे r-3r/8, बरोबर 462.5. ऋतुजा एकदा नेटवर्क चेक कर, नेट गेला असन म्हणून स्क्रीन दिसत नसन. चला आता y बार लास्ट पॉइंट आपला, y बार काढायचा आहे. इथं व्हॉल्युम काढलं आपण, आपल्याला काढायचं आता y बार. y बारचा फॉर्म्युला v1y1 प्लस v2y2 डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम v, बरोबर. v1 ची व्हॅल्यू किती आली होती आपली बघा 12,566 370.61. चेक करू एकदा. 12,566 370.61, 12,566 370.61 इंटू y1 ची व्हॅल्यू, y1 ची व्हॅल्यू आलेली 200, y1 ची व्हॅल्यू आलेली 200. त्याच्यानंतर प्लस v2 ची व्हॅल्यू 20,94,395.10 गुणिले y2 ची व्हॅल्यू 462.5 डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम v ते 14,66,0765. .71 बघा 14,66,0765, 14,66,0765.71. चला कॅल्सी मध्ये पुट करा.
237.5. वाय बारची व्हॅल्यू आलेली आहे 237.5. युनिट त्याचं mm. युनिट काय राहतं त्याचं mm. नंतर लास्टला आपण लिहून घेऊ इथं एक्स बार कॉमा वाय बार. काय आलं आपलं एक्स बार होतं 100 mm. 100 mm आणि वाय बार होतं 237.5. झालंय बघा. समजला क्वेश्चन. हेमिस्फिअर कसा आहे रिव्हर्स मध्ये ठेवलेला आहे. हेमिस्फिअर आपला असा रिव्हर्स मध्ये ठेवलेला होता तो क्वेश्चन होता. चला क्लिअर सर्वांना. चला बरोबर आहे 237.5 mm. क्लिअर. व्हेरी गुड.